तर विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी महायुतीला हादरे द्यायला सुरुवात केली। पवारांनी रामराजेंवर लक्ष केंद्रित केलंय। मात्र रामराजे नाईक निंबाळकर खरंच तुतारी फुंकणार का? रामराजे महायुतीत नाराज आहेत का? याचाच आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के। आधी भाजप, आता दादांची कोंडी। रामराजे निंबाळकर तुतारी फुंकणार? लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांचं सांगतो ही सुरुवात आहे। महायुतीला आणखी धक्के देण्याचा इशारा दिल्याच्या घटनेला 24 तास उलटले नाही तोच पवारांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाणांना गळाला लावण्याची योजना आखली आहे। दरम्यान रामराजे आणि जयंत पाटलांची भेटीची चर्चा रंगली आहे। तर रामराजेंनी फलटणमधील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मात्र याआधीच रामराजेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिले। आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका, एवढीच खरी आपली तक्रार आहे। आणि नाही तरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ लागेल? अजून काय बोलायचं राहिले? रामराजेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धाबे दणाणले। त्याची कारण पाहूयात। रामराजे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत। आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम केलंय। 13व्या विधान परिषदेचे सभापती म्हणून काम केलंय। रामराजेंचा पाठिंबा ज्याला तो आमदार हे फलटणचं राजकीय समीकरण। 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी रामराजेंना फोन करून फलटणचे आमदार दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर केली। निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं गाव हे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा चिन्ह घेऊन आपण उमेदवार देणार आहोत। दीपक चव्हाण हे आपले उमेदवार आहेत। अजित पवारांनी दीपक चव्हाणांना उमेदवारी जाहीर केली असली तरी रामराजे महायुतीत नाराज का आहेत ते पाहूया। भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांसोबतचा संघर्ष, विधान परिषदेच्या सभापतीपदी डावललं जाण्याची शक्यता, रामराजे दादांना सोडचिठ्ठी देणार असल्याचं वक्तव्य पवारांच्या पक्षाचे उत्तम जाणकारांनी केलंय। तर रामराजेंच्या तुतारी फुंकण्याची चर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादीनं फेटाळून लावली। नक्कीच रामराजे याच बाजूला लोकसभेला सुद्धा आमच्या सोबत होते आणि आता सुद्धा ते येणार आहेत। फक्त काय सरकारचं राहिल्याला बघून येत आहेत एवढंच। काही दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांची पहिली उमेदवारी उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केली होती। रामराजे साहेब हे पक्षाचे सिनियर नेते आहेत। कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता कार्यकर्ते मेळावे घ्यावे लागतात। मात्र ह्या सर्व चर्चा आहेत ते एक दिवस तुतारीची पुंगी होऊन जाईल। त्याच्यामुळे तुतारी गटही आता जास्त हवेत असण्याचं काही कारण नाही। अजितदादांची साथ सोडून कोणीही जाणार नाही, ह्या फक्त चर्चा आहेत। दादांनी दीपक चव्हाणांना उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र रामराजेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत। त्यामुळे रामराजेंनी तुतारी फुंकली तर अजित पवारांना हा दुहेरी धक्का असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।